ओके, टुडे पेज नंबर 12 वरती जे काय सॉल्ड एक्झाम्पल आहे, काल आपण डिरेक्टली 1.2 मधलं एक्झाम्पल घेतलं होतं पहिलं, त्यानंतर पुढचे पण बघणार आहे आपण एक्झाम्पल. त्याच्या आधी हे सॉल्ड एक्झाम्पल एकदा करून घेऊया. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे बघूया. इन ट्रायंगल एबीसी डी पॅरलल टू BC, DE is parallel to BC. If DB is equal to 5.4, if DB is equal to 5.4 centimeter, again AD is equal to 1.8 centimeter, again EC is equal to 7.2 centimeter. Then find AE. Then AE is equal to how much? ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघूया डायग्राम कशी दिलेली त्यांनी. मी या पद्धतीने डायग्राम जवळपास दिलेली आहे. ए बी सी, इट इज डीई. डीई पॅरलल टू बी सी. व्हॅल्यू कोणते कोणते दिलेले आहे. डीबी 5.4, ईसी 7.2, एडी 1.8. यू हॅव टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू. ठीक आहे. आन्सर स्टार्ट करताना डायग्राम काढणं गरजेचं असतं. आता इथं ऑलरेडी डायग्राम आहे त्यामुळे मी काही लिहित नाही. तुम्ही वाटलं तर डायग्राम काढून पुढे कंटिन्यू करू शकता. इथे परत एकदा डायग्राम तुम्ही हे बघा. बोर्डला तर आपण काही क्वेश्चन देणार नाहीये, लक्षात घ्या. डायरेक्ट त्या ठिकाणी एक डायग्राम पटकन एकदम 0 मिनिटामध्ये काढून घ्यायची. ठीक आहे. जास्त टाइम त्या ठिकाणी वेस्ट करायचा नाही. आता बघा, ॲज वी नो दॅट एडी अपॉन डीबी is equal to AE upon EC. ठीक आहे. कशावरून. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. This divided by this is equal to this divided by this. Are you getting this? दोन लाईन पॅरलल आहे, हे जे इंटरसेक्ट आहेत ते एकमेकांच्या रेशोमध्ये असतात. ठीक आहे. ओके, चला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. एई एका बाजूला ठेवू आपण. चला एई फक्त तिकडे ठेवला तर हा पार्ट इकडे येईल. एडी इंटू ईसी अपॉन डीबी. याला नीट लिहितो. देअरफॉर एई इज इक्वल टू, एईला इथे ठेवू, याला इकडे लिहू, एडी इंटू ईसी अपॉन डीबी असं लिहिलंय. व्हॅल्यूज पुटअप करूया. AD 1.8, EC किती आहे. EC 7.2 डिवाइड बाय हियर इट इज 5.4. ठीक आहे. ओके, नंतर या ठिकाणी किती येईल. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की याचं जे आन्सर आहे ते 2.4 येत आहे. 2.4 कसं काय. समजा हे याला 10 ने मल्टिप्लाय केलं, याला 10 ने मल्टिप्लाय केलं, हे होतील 18/54. तर यांनी 1 जा 3 जा 18 3. ठीक आहे. एक आहे लक्षात. 3 ने याला डिवाइड केलं वरती 4, 2.4 आन्सर येईल. 3 2 जा 6, 1 उरेल, 3 4 जा, इथे पॉईंट आहे, 3 4 जा 12. AE इज इक्वल टू किती भेटला तुम्हाला. गिवन मध्ये देताना त्यांनी इथं सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, तर इथे पण कशात भेटणार तुम्हाला. सेंटीमीटर मध्ये भेटणार. ठीक आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल. हा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर आहे 2 मार्कासाठी असं विचारतात. राईट डाऊन दिस. आपण लगेच पुढचा प्रॉब्लेम बघणार आहे. ओके, नेक्स्ट सॉल्ड एक्झाम्पल. इन ट्रायंगल PQR काय काय दिलेले बघूया आपण. इन ट्रायंगल PQR. ओके, इन ट्रायंगल PQR सेगमेंट RS bisects angle R. Segment RS bisects angle R. Okay, if PR is equal to 15, RQ is equal to 20. If PR is equal to 15, RQ is equal to 20, and PS is equal to 12. Okay, find SQ. SQ ची व्हॅल्यू किती आहे. डायग्राम त्यांनी दिलेली तुम्हाला. ओके, कोणत्या पद्धतीने. इन ट्रायंगल PQR त्यांनी ह्या पद्धतीने डायग्राम आपल्याला दिलेली. ओके, आपण ड्रॉ करून घेऊ. दिस इज P, here it is Q, here it is R.
आर एस. ओके, ठीक आहे. दिस इज द गिवन. आता सगळ्यात पहिले तुम्हाला मी काय सांगितलंय, आन्सर स्टार्ट झाल्यावरती नेहमी इथं डायग्राम ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे. त्यांनी व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी लिहून घ्यायच्या. ओके, मग या ठिकाणी बघा कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज दिल्या. पी आर इज इक्वल टू 15, आर क्यू इज इक्वल टू 20. ओके, पी एस इज इक्वल टू 12. ह्या ठिकाणी त्यांनी व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे आणि विचारलं आहे एस क्यू इज इक्वल टू हाऊ मच. आता आपण ऑलरेडी बघितलेला आहे कोणता थेरम, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर बाय, किंवा आपण रिझन डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ॲज आपण इथं बघू. हा जो अँगल आहे त्याला बायसेक्ट केलेलं आहे रेने, त्याचे जे साइड्स आहेत त्याचा रेशो पी आर डिवायडेड बाय आर क्यू इज इक्वल टू, स्टार्ट कुठून केलं होतं, पी आर पासून. मग ह्या पी पासून इकडे घ्यायचं, पी एस अपॉन एस क्यू, नाहीतर मग एस क्यू अपॉन पी एस घेणार. असं नाही करायचं. म्हणजे जिथून तुम्ही हे बघा पहिली अँगल, हे बघा आरला ह्या रेने डिवाइड केलेले आहे. जो अँगल डिवाइड झालाय त्याच्या दोन साइड्स ह्या येणार आहेत. त्यातली जी पहिली साइड, आता पहिली साइड कोणती घेतली मी, पी आर घेतलेली आहे, अपॉन आर क्यू दुसरी घेतली. मग पी आर घेतला होता तर मग पीच्या साईडनीच मग पहिले पी एस डिवाइड बाय एस क्यू असं घ्यायचं. ठीक आहे. ओके, नंतर इथे मी आन्सर लिहितो, सिन्स प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर. ठीक आहे. आता चला कोण पाहिजे, एस क्यू. एस क्यू ला आपण इकडे घेऊया. एस क्यू वर आला, मल्टिप्लाय केलं, बाकीच्या टर्म हा पी एस इंटू हा काय होणार वरती जाऊन आर क्यू, हा इकडे मल्टिप्लाय करेल, डिवाइड बाय पी आर खाली येणार पी आर, विच इज इक्वल टू पी एस काय आहे, पी एस 12, आर क्यू काय आहे, आर क्यू 20, पी आर काय आहे 15. चला 5 ने डिवाइड केलं, 5 4 जा 5 3 जा, 3 ने याला डिवाइड केलं, 3 4 जा, 4 इंटू 4 दॅट विल बी 16 विल बी द आन्सर. इकडे या ठिकाणी सेंटीमीटर मीटर वगैरे असं काही लिहिलं नाही, त्यामुळे इथे तुम्ही ते लिहू नका, एवढंच लिहा फक्त आणि या ठिकाणी म्हणा आन्सर. ठीक आहे. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. हे सुद्धा 2 मार्काला येतं. राईट आउट दिस. आपण पुढे बघू. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, किंवा तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली, तिथे काय दिलेले बघा, ए बी पॅरलल टू सी डी पॅरलल टू ई एफ, ए बी इज पॅरलल टू सी डी इज पॅरलल टू ई एफ. ठीक आहे. ओके, आणि त्यांनी दिलंय इफ ए सी इज इक्वल टू 5.4, इफ ए सी इज इक्वल टू 5.4, सी इज इक्वल टू 9, सी इज इक्वल टू 9, BD is equal to 7.5. BD is equal to 7.5. Okay. Find DF. Find DF. आणि त्यांनी बघा या ठिकाणी डायग्राम पण दिलेली आपल्याला. These are the 3 parallel lines. आणि त्या ठिकाणी त्यांनी असे ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत. ठीक आहे. AB BC EF. ठीक आहे. आता व्हॅल्यूज काय काय दिलेले आहे, AC, ओके सॉरी त्या डायग्राम मध्ये AC इकडे आहे, AC AB CD. ओके, ठीक आहे. AC इज 5.4, CE इज 9, BD इज 7.5 and what is the value. ही डायग्राम तुम्ही आन्सर मध्ये काढणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट मग आपण इथे लिहायचं ॲज, बघा काय, वी नो दॅट काय, ए सी अपॉन सीई, दिस डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू दिस डिवायडेड बाय दिस. कसं, दिस डिवायडेड बाय दिस टर्म इज इक्वल टू दिस टर्म डिवायडेड बाय दिस टर्म. टर्म इन द सेन्स हिअर इट इज सेगमेंट. कसं काय, 3 पॅरलल लाईन्स असले आणि त्या ठिकाणी 2 इंटरसेप्ट लाईन जात असतील, तर 2 इंटरसेप्टिंग जर लाईन जात असतील तर त्यांचे जे काय इंटरसेप्ट्स आहेत ते एकमेकांच्या रेशोमध्ये असतात आणि त्यांचे व्हॅल्यू सेम असते. म्हणजे
याचा रेशो इज इक्वल टू ह्या दोघांचा रेशो, विच इज इक्वल टू इथे काय लिहितो मी बी डी डिवाइड बाय डी एफ. रिझन काय लिहायचं, रेशो ऑफ द इंटरसेप्ट मेड बाय पॅरलल लाईन्स. रेशो ऑफ द intercepts made by parallel lines. रेशो या ठिकाणी आपण त्याला काय दिलेलं आहे, रिझन दिलेलं आहे. देअरफॉर एसी ची व्हॅल्यू किती आहे 5.4, सीई व्हॅल्यू किती आहे 9, बीडी व्हॅल्यू किती आहे 7.5 अँड यू वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ डीएफ. ठीक आहे, डीएफ ला इकडे घेऊ आपण. डीएफ इज इक्वल टू 7.5 इंटू 9 डिवाइड बाय 5.4. ठीक आहे, 9 ने डिवाइड केलं, 9 1 जा 9, 9 6 जा, पण हे बघा 5.4 असल्यामुळे 5 ला जात नाही, मग 0.6 असं होईल. आन्सर काय आलं तुमचं 7.5 डिवाइड बाय 0.6. 10 ने जर मल्टिप्लाय केलं, 10 ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटरला, 10 ने मल्टिप्लाय केलं डिनॉमिनेटरला, जर दोन्ही ठिकाणी जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर 75 डिवाइड बाय 6. 6 ने डिवाइड केलं, 6 1 जा 6, 1 आला पुढे, 6 2 जा 12, 3 आला, 3 ला जात नाहीये पॉइंट, 6 5 जा 30. दिस इज 12.5. इथं सेंटीमीटर वगैरे काही लिहिलेलं नाहीये. डीएफ ची व्हॅल्यू डायरेक्ट 12.5 लिहिणं एक्सपेक्टेड आहे. दिस इज द आन्सर. तर हा झाला तुमचा थर्ड प्रॉब्लेम. हा लिहून घ्या आणि आपण लगेच एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम्स बघूया. ओके, राईट डाऊन दिस. ओके, नाव प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट कोणता 1.2. त्याच्यामधला क्वेश्चन बघतोय आपण सेकंड, कारण फर्स्ट कालच बघितला होता आपण. ओके, चला या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, PQ is equal to 15. Now it is PM is equal to 15 and PQ is equal to 25. PM is equal to 15, PQ is equal to 25. Okay, and again PR is equal to 20 and NR is equal to 8. Show that NM is parallel to RQ. State whether the, show that they म्हटले, state whether the line, state whether the line NM is parallel to what? Side RQ. Side RQ. Give the reason. ठीक आहे, चला या ठिकाणी आपण बघूया ट्रायंगल मध्ये कसं दिलेलं आहे. दिस इज द ट्रायंगल. ओके, हिअर इट इज NM, I think NM, and this is triangle PQR. व्हॅल्यूज काय काय दिलेले आहे बघू आपण. ठीक आहे, ज्यावेळेला आन्सर स्टार्ट होईल त्यावेळेला ही डायग्राम तुम्ही इथे काढायची स्टार्टिंगला. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी लिहायचं गिवन काय काय. आता बघा PM तुम्हाला किती दिलेलं आहे 15 इथून ते इथपर्यंत. ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला PQ दिलेला आहे. हे बघा मी इथे लिहितो PM as PM plus MR is equal to PQ. PM किती आहे 15, PQ किती आहे 25. therefore MR is equal to 25 minus 15 which is equal to 10. याची व्हॅल्यू किती आली 10. ठीक आहे, आपल्याला इंटरसेप्ट काढणं गरजेचं असतं. त्यांनी पूर्ण लाईन दिली होती, त्याच्यातून एवढा कट केला, हा 10 उरला, मग आपण ते लिहिलं. ठीक आहे, PN. आता तुम्हाला या ठिकाणी NR दिलेला आहे. NR आय थिंक मग माझ्याकडनं लिहिताना डायग्राम मध्ये चुकलं आहे. इथे काहीतरी N, here it is Q and here it is R. डायग्राम लिहिताना चुकलं होतं. ठीक आहे, मग PQ 25, PQR असं आहे. PQ 25. ओके,
आता एन आर किती दिलेलं आहे 8 आणि पी आर मोठी ही एवढी मोठी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 20 आणि ही त्यातली 8 20 मधून 8 गेली तर इथे किती उरणार आहे 12 पण आपल्याला इथे लिहावं लागेल ठीक आहे ॲज मी डायरेक्ट लिहितो आता पी एन इज इक्वल टू पी आर मायनस एन आर या पी आर मधून एन आर मायनस केला का पी एन उरेल ठीक आहे सो हिअर इट इज 20 मायनस 8 विच इज इक्वल टू 12 हे लिहिलं कन्सिडर बघा काय ह्या दोघांचा रेशो घेऊ आपण पी एन अपॉन एन आर रेशो का घेतोय त्याच्या मागचं रिझन आहे ठीक आहे आता त्यांनी तुम्हाला असं नाही सांगितलंय की ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे असं सांगितलेलं नाहीये पॅरलल असेल तर आपण काय लिहिलं असतं धिस डिवायडेड बाय धिस इज इक्वल टू धिस डिवायडेड बाय धिस असं लिहिलं असतं दिले असते पॅरलल हे दोन तर पण त्यांनी तुम्हाला उलटे विचारलंय या व्हॅल्यूज दिलेल्या होत्या त्याच्यावरून त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं आहे की शो दॅट धिस लाईन इज पॅरलल टू धिस लाईन हे आणि हे एकमेकांना पॅरलल आहे असं दाखवा मग पॅरलल दाखवायचं आहे मग कॉन्व्हर्स यूज करायचा हे बघा पॅरलल असतील तर हे रेशो सेम असतात कॉन्व्हर्स कसा राहील हे रेशो जर सेम असले इक्वल आले तर हे लाईन्स पॅरलल पाहिजे ठीक आहे मग हे रेशो घेऊन बघू आपण 12/8 येणार याचा 12/8 4 ने डिवाइड करू 4 ने डिवाइड केलं 4 3 जा 4 2 जा दिस इज इक्वेशन 1 ठीक आहे सेकंड याच्यामध्ये बघू आपण अँड पी एम अपॉन एम आर किती हा 15 डिवाइड बाय 10 15 डिवाइडेड बाय 10 5 ने डिवाइड केलं 5 3 जा 5 2 जा हा पण रेशो सेम आला 3/2 3/2 हा आला 3/2 हा आला 3/2 therefore Pn upon Nr is equal to Pm upon Mr. This divided by this is equal to this divided by this. This implies that याच्यावरून आम्ही काय लिहू शकतो Nm is parallel to RQ ठीक आहे रिझन काय रिझन इथं द्यायचं रिझन काय कॉन्व्हर्स ऑफ प्रपोर्शनॅलिटी थेरम converse of proportionality theorem ठीक आहे प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय पॅरलल असेल तर हे रेशो सेम कॉन्व्हर्स काय रेशो जर सेम असतील इक्वल तर ते पॅरलल पाहिजे म्हणून कॉन्व्हर्स हा वर्ड इथे यूज केला राईट ऑन दिस याच्या लगेच पुढचं एक्झाम्पल बघणार आपण ओके ओके नेक्स्ट एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय एक्झाम्पल नंबर 3 ठीक आहे बघा इन ट्रायंगल MNP in triangle MNP what is given NQ is a bisector of angle N NQ is bisector of angle N ठीक है and if Mn is equal to 5 Pn 7 MQ 2.5 find QP तर डायग्राम बघू आपण या ठिकाणी कोणत्या पद्धतीने दिलेली आहे हिअर इट इज द डायग्राम हिअर इट इज द पॉइंट इट इज द बायसेक्टर ओके M N P हिअर इट इज Q ओके ठीक आहे काय काय दिलेलं आहे Mn 5 दिस इज द बायसेक्टर दिस इज 5 Pn 7 MQ 2.5 here it is the value आता या ठिकाणी काय करायचं डायग्राम ड्रॉ करायची ठीक आहे डायग्राम आहे तशी ड्रॉ करायची व्हॅल्यूज काय काय दिलेले आहे आणि विचारलं काय ते ठीक आहे ॲज काय या ठिकाणी काय
अँगल बायसेक्टरचे जे दोन साइड्स आहेत कोण आहे एम एन आणि एन पी यांचा रेशो एम एन अँड एन पी इज इक्वल टू स्टार्ट कुठून केलं होतं या दोघांपैकी ह्या साईड याच्याच बाजूने घ्या एम क्यू अपॉन क्यू पी एम क्यू अपॉन क्यू पी. रिझन काय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी ही ओके प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ओके एम एन. चला बघूया आपल्याला काय पाहिजे क्यूपी पाहिजे ना सॉरी इथे क्यूपी लिहायला पाहिजे घाईघाईमध्ये होतं लिहिताना घाईघाईमध्ये होतं कधी कधी क्यूपी ठीक आहे क्यूपी पाहिजे क्यूपीला आपण इकडे आणू क्यूपी इज इक्वल टू ही टर्म वरती एम क्यूला मल्टिप्लाय होईल कोण एन पी आणि एम एन खाली येणार व्हॅल्यूज पुटअप करू एम एन एम क्यू 2.5 एन पी 7 एम एन 5 ठीक आहे विच इज इक्वल टू 5 ने याला डिवाइड केलं तर 0.5 येणार इंटू 7 0.5 म्हणजे हाफ ने याला मल्टिप्लाय केलं तर 7च्या हाफ किती होईल 3.5 दिस इज द व्हॅल्यू ऑफ क्यूपी ठीक आहे अँड दिस इज द फायनल आन्सर. 2 मार्कासाठी येतं 100% येणार पेपरला ह्या टाईपचे एक्झाम्पल जे प्रॉपर्टीज बघितले त्याच्यावरून हे लिहून घ्या आणि आपण लगेच पुढचं एक्झाम्पल बघणार आहे राईट डाऊन दिस. नंबर 4 बघू मेजर ऑफ द अँगल्स आर गिवन इन द फिगर. मेजर ऑफ द angles are given in the figure. काय फिगर दिलेली त्यांनी बघूया आपण या ठिकाणी ए बी सी पी क्यू ए बी सी पी क्यू दिस इज अँगल 60 डिग्री दिस इज अँगल 60 डिग्री. आपल्याला काय म्हटलंय प्रूव दॅट काय AP अपॉन PB AP अपॉन PB AP अपॉन PB इज इक्वल टू ऑब्विसली काय असेल AQ अपॉन QC हे प्रूव करा असं सांगितलंय. आता धिस डिवायडेड बाय धिस इज इक्वल टू धिस डिवायडेड बाय धिस हे प्रूव करायचं आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करायचा आहे. हे रेशो सेम आहे हे कधी होणार ज्या वेळेला PQ इज पॅरलल टू BC PQ काय असेल पॅरलल टू BC हे एकमेकांना पॅरलल झाले तर हे एकमेकांना पॅरलल कधी असतील समजा हा 60-60 आहे जर आपण हे दाखवू शकलो की हा अँगल आणि हा अँगल पण 60-60 आहे समजतंय हे 60 अँगल आहे दोन्ही हे पण जर 60-60 आलेत हे सेम आले आणि हे पण 60-60 आले तर आपण सांगू शकतो की PQ अँड BC आर पॅरलल आणि पॅरलल असल्यामुळे दिस डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू दिस डिवायडेड बाय दिस. चला आपण या ठिकाणी प्रूफ लिहूया. प्रूफ मध्ये काय लिहिणार कन्सिडर ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ABC. 2 ट्रायंगल आपण कन्सिडर केलेले APQ छोटा ट्रायंगल आणि ABC मोठा ट्रायंगल ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा अँगल A इज इक्विव्हॅलंट टू अँगल A. ह्या छोट्या ट्रायंगल मधला अँगल A आणि या मोठ्या ट्रायंगल मधला अँगल A सेम आहे का बरं कॉमन अँगल आहे ठीक आहे. सेकंड बघा सेकंड याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल अँगल APQ इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल हे बघा पहिल्या ट्रायंगल मधला APQ आणि दुसऱ्या ट्रायंगल मधला ABC हे काय आपल्याला गिवन आहे. दिस इम्प्लाइज दॅट हे 2 ट्रायंगल कोणते ट्रायंगल APQ इज कॉन्ग्रुएंट विथ ट्रायंगल किंवा सिमिलर टू ट्रायंगल ABC एकमेकांच्या प्रपोर्शन मध्ये असतात ते ह्या केसमध्ये ठीक आहे. याला आपण काय कोणती प्रॉपर्टी AA प्रॉपर्टी. जर 2 अँगल कोणते पण सेम असतील 2 ट्रायंगलचे ठीक आहे
तर ते एकमेकांना इक्विव्हॅलंट असतात. ठीक आहे, ओके. आता दिस इम्प्लाइज दॅट जर दोन अँगल आहे तर तिसरा अँगल पण असला पाहिजे. अँगल AQP, दिस अँगल ऑफ द फर्स्ट ट्रायंगल ACB, दुसऱ्या ट्रायंगलच्या ACB ला. ठीक आहे, ए प्रॉपर्टीनुसार आपण त्याच्यावरून लिहिलं. हे झालेले दाखवलं. मग आता हे दाखवलं तर याच्यावरून काय सांगते हे बघा, हा आणि हा सेम आला बघा. ॲज अँगल APQ is equal to angle ABC is equal to 60 degree. Angle is common. Therefore, angle AQP is equal to angle ACB is equal to again 60 degree आहे. हे दोघं 60 आहे, हा कॉमन आहे, सेम आहे. ठीक आहे, म्हणजे हा पण 60 येणार आणि हा पण 60 येणार, त्याच्याशिवाय हे पॉसिबल नाही आहे. तिन्ही ट्रायंगलचे तिन्ही अँगल सेम आले. बघा, छोटा ट्रायंगल आहे आणि एक मोठा ट्रायंगल आहे. एक आहे 60, एक आहे 60, दोघांचा ए अँगल सेम आहे. याचा अर्थ हा पण सेम पाहिजे. आता हा सेम आहे म्हणून हा आणि हा या दोन्ही ठिकाणी टोटल जे काही रिमेनिंग दोन ट्रायंगलचे, बघा एक छोटा आहे एक मोठा ट्रायंगल आहे बघा बरं का. यातला हा 60 आहे, हा 60 गिवन आहे, हे दोन्ही सेम आहे. ठीक आहे, हे सेम आहे. याच्यातले 120 डिग्री आणि याच्यातले 120 डिग्री, कारण टोटल ट्रायंगलच्या अँगलची ॲडिशन 180 असते. मग याच्यातले 120 आणि याच्यातले 120 हा कॉमन आहे, म्हणजे हाफ हाफ त्या ठिकाणी डिवाइड होणार. इथे येणार 60, इथे येणार 60, इथे 60 आला म्हणजे हा किती पाहिजे 60 आणि हा पण किती येणार 60. हे तुम्हाला प्रूव्ह करायची गरज नाही, अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल. मग याच्यावरून काय लिहिता येईल, हा पण 60 आला, हा पण 60 आला. दिस इम्प्लाइज दॅट PQ is parallel to BC. Therefore, AP upon PB is equal to AQ upon QC. ठीक है, बेसिक प्रोपोर्शनैलिटी थेरम. ओके, त्याच्यावरून आपण याला काय केलंय प्रूव्ह. ठीक आहे, राईट डाऊन दिस, हे लिहून घ्या. आपण लगेच 5 नंबरचं बघणार आहे. ओके ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघतोय. इन द ट्रॅपेझियम ABCD, इन ट्रॅपेझियम ABCD, AB parallel to PQ parallel to DC, AB parallel to PQ parallel to DC, and given value काय तुम्हाला बघा, AP 15, again PD 12, again QC 14. We have to find out BQ. Okay, here it is the trapezium. ठीक आहे, ट्रॅपेझियमला नेमिंग कसं केलंय बघूया आपण. ABCD इकडून केलेलं आहे ABCD आणि हिअर इट इज द PQ. लाईन थोडी खाली घेतलेली, मग आपण पण खाली घेऊया PQ. व्हॅल्यूज काय काय दिलेले आहे बघू. AP 15, PD 12, QC 14. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ BQ. ॲज हे बघा, हे 3 लाईन पॅरलल लिहिलेले आहे. डायरेक्ट आपण काय लिहू शकतो, AP upon PD is equal to BQ upon QC. कशावरतून, रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड बाय पॅरलल लाइन्स. रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ॲट पॅरलल लाइन्स. पॅरलल लाइन्सला इंटरसेप्ट जे भेटत आहेत त्यांचा रेशो सेम असतो, इक्वल असतो. आपल्याला कोण पाहिजे, BQ इज इक्वल टू, BQ ला इथं तेव्हा हा मल्टिप्लाय करेल AP ला QC, डिवाइड बाय खाली PD ॲज इट इज. AP किती होता 15, QC किती आहे 14, डिवाइड बाय PD किती आहे 12.
3 4 जा 3 5 जा, याला 2 ने डिवाइड केला, 2 2 जा 2 7 जा, 35 डिवाइड बाय 2 17.5, 2 ने याला डिवाइड केल्यावरती, ठीक आहे, 2 ने त्याला. दिस इज द फायनल आन्सर बी क्यूब. ओके, तर आज आपले साधारणतः 7 एक्झाम्पल, 7 ते 7 एक्झाम्पल झालेले आहेत. व्यवस्थित लिहून काढा, रेग्युलरली बघा. माझं ऑब्झर्वेशन आहे की तुम्ही रेग्युलरली बघत नाहीये. बघून घेत जा लगेच सेकंड डेला. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. व्यवस्थित लिहून घ्या. ओके.